जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गटा ॲपवर. मित्रांनो, आपलं गणितचं काल फर्स्ट लेक्चर झालं होतं बरोबर, आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण एक टॉपिक सुरू केला होता, रेशो आणि प्रपोर्शन, ज्याला आपण गुणोत्तर प्रमाण म्हणतो. त्यामध्ये आपण दोन टाईप बघितल्या होत्या. पहिली टाईप जी की कशावर होती, तर कॉम्बिनेशन ऑफ रेशोमध्ये संयोजन कसं करायचं गुणोत्तराचं यावर डिपेंड होती. आणि दुसरी टाईप आपण बघितलेली कशावर, तर फॉर्म्स ऑफ रेशो, रेशोचं कोणते कोणती रूप आहेत, ठीक आहे, फॉर्म्स काय काय त्याचं, तर त्याच्यावर आपण लेक्चर घेतलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण हे दुसरं लेक्चर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुना 3.0 चं हे सेकंड डेमो लेक्चर आहे, जे की युट्यूब आणि ऍप दोन्हीवर पण चालत आहे. ओके, चला तर अजून तुम्ही अर्जुना 3.0 घेतली नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा, कारण याच्या पुढचे सगळे टॉपिक तुम्हाला ऍप मध्येच फक्त बघायला मिळणार आहेत, ते युट्यूबवर होणार नाहीत. ओके, चला आता बघा, या टॉपिक मध्ये आपण पुढे जायचं आहे. आज बघायचं आपल्याला टाइप नंबर 3. आता ही थर्ड टाइप जी आहे किंवा टाइप नंबर 3 जी आहे, ही नेमकं कशावर डिपेंड आहे बघा. आपण थोडस क्वेश्चन बघितला की तुमच्या लक्षात येईल. काय क्वेश्चन आहे, तर 5n. ओके, थोडासा ब्राईटनेस इन्क्रीज करतो मी, मला थोडा ब्राईटनेस लो वाटतोय. ओके, आता ठीक आहे. आता बघा, 5m अधिक 5m अधिक n आणि 5m वजा n बरोबर जर 5/2 असेल, तर m आणि n चे मूल्य किती असेल, किंवा m चे मूल्य किती असेल. आपल्याला हे गुणोत्तर काय आहे विचारलं गेलेलं आहे, आणि SSC GD 2024 ला हा प्रश्न आला होता. आता हा क्वेश्चन बघितल्यावर तर लक्षात आला असेल, असा फॉर्मॅट आला तर सर कशा पद्धतीने सोडवायचं. आता यासाठी लेंदी मेथड पण भरपूर आहे, ठीक आहे. तुम्ही गुणाकार भागाकार वगैरे करून सगळं सॉल्व्ह करू शकता, पण आपण डायरेक्ट ट्रिक कडे जाऊया. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्या पहिला तुम्हाला एक फॉर्मॅट सांगतो, ठीक आहे. या टाइप नंबर 3 चा आपला फॉर्मॅट काय. समजा तुम्हाला कधी विचारलं की a+b डिवायडेड बाय a-b इज इक्वल्स टू x/y असेल, जसं की मगाशी होतं की m+n m-n इज इक्वल्स टू 5 बाय काय होतं, किंवा 5/2 होतं, बरोबर ना. हा सेम फॉर्मॅट होता. जर असं आलं तर नेहमी लक्षात ठेवायचं एस बी चा रेशो, म्हणजे एस बी जे किंवा a/b जे आहे ते नेहमी x अधिक y आणि x वजा y असतं. काय असतं नेहमी, x अधिक y आणि x वजा y असतं. क्लिअर आहे सगळ्यांना. आता हे फक्त लक्षात ठेवा, हेच आपल्याला प्रश्नामध्ये कसं वापरायचं आहे बघा. आता हा जो प्रश्न दिसतोय तुम्हाला, याच्यात जे 5m आहे त्याला काय म्हणेन मी a, आणि n ला काय म्हणेन मी इथं b. सेम इथं पण काय a b, आणि इथं काय x आणि y, बरोबर ना. तेच दिले ना, a अधिक b a वजा b बरोबर x आणि y, x/y म्हणू शकतो आपण. म्हणजे हा फॉर्म मी कसा लिहू शकतो बघा. हा फॉर्म असा लिहू शकतो काय मी, 5m अधिक n डिवायडेड बाय 5m वजा n, बरोबर ना. बरोबर किती, 5/2 आहे, बरोबर 5/2 आहे. मग असं असेल तर मी काय सांगितलेलं, a/b बरोबर काय असतं. आता a इथे किती आहे रे सर, a आहे 5m छेद b किती आहे रे, b आहे सर n, बरोबर. काय असतं x अधिक y, x अधिक y म्हणजेच काय सर 5+2 छेद काय होणार 5 - 2, 5 - 2, बरोबर आहे का. मग हे किती मिळेल सांगा मला, 5m छेद n बरोबर 5+2 काय मिळेल मला 7 मिळेल, छेद 5 - 2 किती मिळेल 3 मिळेल. आता बघा, मला 5m छेद n पाहिजे का, नाही रे, मला फक्त m छेद n पाहिजे, बरोबर. मग हे जे 5 इकडे गुणाकारात आहे ते इथे काय होईल भागाकारात, म्हणजेच मला m छेद n बरोबर किती मिळेल सांगा. हे 7 तर आहे असं राहील भागाकारात. आता हे जे इथे गुणाकारात 5 आहे ते खाली इकडे काय येईल भागाकारात, म्हणजे या 5 चा आणि या 3 चा काय होईल रे गुणाकार, बरोबर ना. म्हणजेच काय मिळेल मला 5×3 = 15, बरोबर. 5×3 = 15, म्हणजे m आणि n चं गुणोत्तर काय असणार आहे माझं 7/5. ऑप्शन दिसतोय का बघा, किधर गया आहे ऑप्शन ए, माझं काय असणार आहे करेक्ट असणार आहे. माझं उत्तर काय असणार आहे 7/15. क्लिअर आहे सगळ्यांना, सिंपल आहे. फक्त हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. जर a अधिक b छेद a वजा b असेल तर, आणि x छेद y असेल
तर त्याचं नेहमी आन्सर काय येणार आहे a/b चं, तर x अधिक y, x वजा y. म्हणजे जे इकडे दिले त्यांची एकदा वर बेरीज करायची आणि खाली छेदामध्ये त्यांची काय करायची, वजाबाकी करायची. खूप सिंपल आहे. आणि 2024 म्हणा 25 म्हणा या वर्षांमध्ये ना असे क्वेश्चन्स भरपूर विचारले. ठीक आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. चालेल, चला सेम टाईपचं नेक्स्ट एक एक्झाम्पल घेतो मी. काय दिले बघा, 4a ला a म्हणतो मी आणि b ला b म्हणतो. इथं पण 4a ला a म्हणतो, b ला b म्हणतो. इथे x किती आहे, 3 आहे आणि y काय आहे, 1 आहे. आता इथं सॉल्व्ह करायचं आहे मला, फॉर्मॅट तर दिसला. तर मी याला काढायचं आहे काय, मला a/b काढायचंय किंवा s/b काढायचंय, गुणोत्तर काढायचं आहे थोडक्यात. मग मी लिहिताना कसं लिहिणार, 4a/b बरोबर ना, a/b इथे a काय 4a आहे ना, तर 4a/b बरोबर काय असेल सांगा मला, x अधिक y आणि x वजा y. 3 अधिक 1 किती होईल सर, 4 भागिले 3 वजा 1 किती होईल सर, 2. बरोबर का. मग इथं सिंपल आहे रे, a/b बरोबर किती मिळेल मला, इकडल्या 4 ला इकडल्या 4 कॅन्सल होईल ना, तर 1/2 मिळेल. किती मिळेल, 1/2. इतकं सिंपल याचा आन्सर असतं. आहे का बघा ऑप्शन मध्ये, दिसतंय का रे 1/2 कुठं, तर ऑप्शन ए सर बरोबर असणार आहे. क्लिअर आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप सिंपल आहेत. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत सॉल्व्ह करत बसला, ही समजा तुम्हाला ट्रिक आठवली नाही, तर आपण काय करतो रे, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करत बसतो. कसं, तर या 3 न काय करणार मी, याला गुणणार, 1 न याला गुणणार, मग मी a ची आणि b ची व्हॅल्यू काढणार, मग त्यांचं गुणोत्तर काढणार. खूप लेंदी प्रोसेस आहे, त्यामुळे मी ती प्रोसेसच तुम्हाला सांगत नाही. ट्रिक समजून घ्या ही काय. फक्त लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला, जे सुरुवातीला सांगितलं मी, a/b बरोबर x अधिक y छेद x वजा y. इतकं केलं तरी आन्सर येऊन जातं. क्लिअर आहे बा. चलो नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन काय, पुढचा क्वेश्चन आहे सर 9x अधिक 2y 9x वजा 2y यांचा रेशो आहे. हा रेशो कोणाच्या बरोबर आहे, तर 7:5च्या बरोबर आहे. तर x आणि y चा मला काय काढायचं आहे रे, रेशो काढायचा आहे. क्लिअर आहे. कसं काढणार सांग मी काय घेणार सर, 9x छेद 2y. कारण a काय आहे इथं 9x आहे, b काय आहे सर 2y. बरोबर काय, x अधिक y 7 अधिक 5 किती येईल माझं सर, 12 येईल. छेद 7 वजा 5 किती येईल माझं सर, 2. बरोबर. मग इथं तो बेटा कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकतो. कसं करणार सांग सर, इकडल्या 2 ला इकडला 2 माझा कॅन्सल होईल. 3 त्रिक 9, 3 चौक 12. बरोबर. मग किती मिळेल सांग मला सर, इथं फक्त x छेद y लिहितो मी. इथं काय लिहिलं, फक्त x छेद y. बरोबर. इथं वर किती आहे शिल्लक सर, 4 छेद, इथं खाली कायच नाही, 1 शिल्लक आहे. बरोबर. आणि इथं किती आहे रे, 3 आहे. मग हा 3 इथं जो गुणाकारात आहे तो इकडे छेदामध्ये येईल ना, भागाकारात येईल. म्हणजे 3 गुणले इथला 1 काय होईल सर, 3 1 3 होईल. बरोबर ना. म्हणजे x आणि y चा रेशो माझा किती मिळाला, तर सर 4:3 मिळाला. किती मिळाला, 4:3. ऑप्शन आहे का बघा, तर ऑप्शन नंबर डी माझं काय असणार आहे, बरोबर आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. जाऊया पुढं. ओके गुड. चलो नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन काय आहे तुम्हाला, तर सेम क्वेश्चन आहे. 5x अधिक 4y आणि 5x वजा 4y याचं गुणोत्तर जर 3:2 या गुणोत्तराच्या बरोबर असेल, तर x आणि y बरोबर किती असेल. आता सेम टाइप आहे ना, या टाइपचे आपण किती एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत, मगाशी 3 सॉल्व्ह केलेत ऑलरेडी. आता 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत मी, एक तुम्ही करायचा. त्यामुळं हा असणार आहे तुमच्यासाठी होमवर्क. हा काय असणार आहे तुमच्यासाठी, होमवर्कचा क्वेश्चन असणार आहे. याचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, लगेच चॅट मध्ये देऊ शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर मला 100% द्यायचंच. क्लिअर आहे बा. चलो नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन काय, पुढचा क्वेश्चन नाही तर पुढची टाईप आहे. आता पुढची टाईप जी आहे ती मोस्टली मी कशावर घेतली, पुढची टाईप आहे आपली बेरजेवर, गुणाकारावर, भागाकारावर. ठीक आहे. आता बेरीज, गुणाकार, भागाकार वगैरे हे म्हणजेच काय, थोडक्यात काय, गुणोत्तरांची बेरीज, वजाबाकी म्हणा, गुणाकार म्हणा, भागाकार म्हणा. आता या पहिला ना एक कन्सेप्ट सांगतो समजून घ्या, एक कन्सेप्ट सांगतो समजून घ्या. आता बघा, समजा मी 2 संख्या घेतल्या, कुठल्या
25 आणि 30. मी काय घेतलं, 25 आणि 30 या दोन संख्या घेतल्या. आता या 25 आणि 30 यांचं गुणोत्तर काय आहे सांगा. यांचं गुणोत्तर काय आहे सर? 25 आणि 30 ला 5 ने भाग जातो, म्हणजे 5 5 25 आणि 5 सक 30. गुणोत्तर काय झालं रे? 5 6 झालं. बरोबर आहे ना? गुणोत्तर काय झालं माझं? 5 6. मला सांग बाळा, जर मला या गुणोत्तरांची काय करायची आता? बेरीज करायची. मला काय करायचं आहे? गुणोत्तरांची बेरीज करायची किंवा संख्यांची बेरीज करायची. ओके, मला काय सांगितलं, क्वेश्चन असा विचारला की 5 6 हे दोन संख्यांचं गुणोत्तर आहे आणि त्या संख्यांची बेरीज, त्या संख्यांची काय सांगितले? बेरीज. काय म्हटले? त्या संख्यांची बेरीज आहे म्हटले मला 55. आणि मला संख्या काढायला सांगितलं. मला संख्या माहित नाहीत, मला संख्या ते देत नाहीत. मला काय देतात फक्त की दोन संख्यांचं गुणोत्तर जे आहे ते 5 6 आहे आणि त्यांची बेरीज 55 आहे. तर त्या संख्या काढा असं मला म्हटलंय. तर मी कशा पद्धतीने काढू शकतो? कशा पद्धतीने काढू शकतो? मी काय करणार, जेव्हा पण गुणोत्तरांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा गोष्टी येणार आहे, त्यावेळेला त्या गुणोत्तरातल्या अंकांसोबत एक्स किंवा ए अशा पद्धतीने काहीतरी लावणार. फॉर एक्झाम्पल मी ते एक्स लावतो. जेव्हा पण तुम्हाला गुणोत्तरांची बेरीज करायला सांगितलं जाईल, त्यावेळेला आपण काय करणार रे? तर 5x अधिक 6x घेणार. 5x अधिक 6x म्हणजे मी गुणोत्तरासोबत काय केलं? 5 आणि 6 सोबत x लावला. मला सांगा, 5x अधिक 6x काय झाल्या? 5x ही पहिली संख्या झाली, 6x ही दुसरी संख्या झाली आणि त्यांचं गुणोत्तर 5 6 झालं. बरोबर ना? x ला x कॅन्सल होईल, सॉरी काय होईल? x ला x कॅन्सल होईल आणि गुणोत्तर किती येईल? 5 6. मग बघा, यांची बेरीज किती किती दिली? ती 55 दिली. बरोबर, बेरीज किती दिली त्यांची? 55. मला सांगा, 5 अधिक 6 किती होईल? सर 11x होईल. किती होईल सर? 11x. 11x बरोबर किती आहे सर? 55 आहे. 11x बरोबर किती आहे? 55 आहे. मग डायरेक्ट इथे काय होतो रे सर? भाग जातो. बरोबर का? 11 1 11, 11 5 55. बरोबर, म्हणजेच मला इथं काय मिळालं सांगा? मला मिळालं सर x बरोबर 5. x बरोबर किती मिळालं मला? 5 मिळालं. आता याच्यावर मी संख्या काढू शकतो ना. माझी पहिली संख्या काय होईल सर? x बरोबर 5 आहे. पहिली संख्या 5x होती, म्हणजे 5 5 25. बरोबर, दुसरी संख्या काय होती? 6x. 5 सक 30. क्लिअर झालं? अशा पद्धतीने मी काय केलं? बेरजेच्या बाबतीत. आता समजा तुम्हाला गुणाकार सांगितलाय. तुम्हाला काय सांगितलंय? गुणाकार सांगितलाय आणि तुम्हाला म्हटलं की त्या दोन संख्यांचा गुणाकार जो आहे, काय सांगितलं तुम्हाला? त्या दोन संख्यांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार आहे म्हटलं 750. किती? 750. आणि त्या दोन संख्या सांगा म्हटलं. अशा दोन संख्या ज्यांचं गुणोत्तर 5 आहे आणि त्यांचा गुणाकार 750 आहे. तर मी गुणाकार कोणाचा करणार सांगा? तर मी गुणाकार करणार सर 5x चा, बरोबर, गुणले कितीचा? 6x चा. गुणाकार कोणाचा करणार मी? 5x चा आणि 6x चा. आणि तो गुणाकार किती आहे म्हणून सांगितले त्यांनी? 750 आहे म्हणून सांगितले. किती आहे म्हणून सांगितले? 750 आहे. बरोबर, आता मला सांगा 5x गुणले 6x किती होईल? 5 सक 30 x चा वर्ग होईल. किती होईल? 30 x चा वर्ग. बरोबर किती आहे माझं? 750. बरोबर किती आहे? 750. मला सांगा काय होईल इथं? सॉल्व करा हे. सर झिरोला झिरो कॅन्सल होईल. 3 1 3, 3 2 6 आणि 3 5 15. म्हणजे मला इथे किती मिळालं रे? किती मिळालं सर? x चा वर्ग बरोबर किती मिळालं? 25. x चा वर्ग बरोबर किती मिळालं? 25. मग x चा वर्ग जर 25 असेल तर x बरोबर किती मिळेल मला? 5 मिळेल का? सेम मगाशी मिळालेलं तसंच. x बरोबर किती मिळेल मला? 5. मग पहिली संख्या काय आहे सर? 5x आहे, म्हणजे 5 गुणले 5 किती होईल? 25. दुसरी संख्या किती आहे? 6x. 5 गुणले 6 किती होईल? 30 होईल. क्लिअर आहे? थोडक्यात कन्सेप्ट समजून घ्या. जेव्हा पण आपल्याला संख्यांचा गुणाकार, भागाकार, बेरीज किंवा वजाबाकी दिली असते, त्यावेळेला आपण गुणोत्तरासोबत काय घेतो? गुणोत्तरासोबत काय घेतो? एक सहगुणक घेतो. एक सहगुणक घेतो
जो दोन्ही गुणोत्तरांना काय असेल, कॉमन असेल, जो दोन्ही अंकांना कॉमन असेल. जसं की 5 आणि 6 साठी आपण इथे x वापरलाय, 5 आणि 6 साठी गुणाकारामध्ये पण काय वापरलाय, x वापरलाय, जो की सेम आहे. क्लिअर आहे. आता हे बघितल्यावर आपण क्वेश्चन्स कडे जाऊया, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल. आता हा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे रे बाळांनो, दोन संख्यांचे गुणोत्तर हे 3:5 आहे. समजा दोन संख्या आहेत कुठल्या पण, ए आणि बी, या दोन संख्या, त्यांचं गुणोत्तर जे आहे ते 3:5 आहे. यांचं काय दिले मला, गुणोत्तर दिले 3:5. ओके. आणि त्यांची बेरीज दिली 72. त्यांची बेरीज दिली 72. म्हणजे मी काय घेणार रे, मी घेणार सर 3x अधिक 5x. त्यांची बेरीज आहे म्हणजे काय घेणार, मी त्यांना x लावून घेणार. म्हणजेच काय, a ची व्हॅल्यू 3x असेल आणि b ची व्हॅल्यू 5x असेल. बरोबर ना. a ची व्हॅल्यू काय असेल, 3x, आणि b ची व्हॅल्यू 5x असेल. आणि टोटल बेरीज किती दिली त्यांनी, 72 दिली. क्लिअर आहे. ओके, थोडस लोड घेते. दिसते का सगळ्यांना. ओके ओके. बघा, 3x अधिक 5x किती होईल मग सर, 8x. आणि 8x बरोबर किती आहे, 72 आहे. आता बघा इथं भाग जातो का रे, भाग जातो का सांगा, 8 न, 8 1 8, 8 9 72. बरोबर ना. म्हणजे मला काय मिळालं, मला मिळालं सर x बरोबर 9. x बरोबर किती मिळालं मला, 9 मिळालं. म्हणजेच मला सर मिळाली x ची व्हॅल्यू 9. क्लिअर. आता x ची व्हॅल्यू मला 9 मिळाली. विचारले काय, दोन संख्यांमधील अंतर. विचारले काय, दोन संख्यांमधील अंतर. मग पहिली संख्या किती आहे सर, 3x आहे, वजा दुसरी संख्या किती आहे, 5x आहे. ठीक आहे. पहिली संख्या किती आहे, 2x, दुसरी संख्या 5x आहे. मग जेव्हा पण अंतर विचारलं जाईल तेव्हा मोठ्या संख्येला अधिक लावायचं, लहान संख्येला वजा लावायचं. मग वजा 3x अधिक 5x किती मिळेल मला, 2x. अंतर कितीच आहे, 2x. आणि x ची किंमत किती आहे सर, 19, सॉरी 9. मग 9 दुनी किती मिळेल मला, 18. दोन संख्यांमधील अंतर किती मिळालं मला, 18 मिळालं. ऑप्शन कुठे आहे बघा, ऑप्शन इथं आहे. क्लिअर आहे. किंवा दुसरी गोष्ट काय करू शकताय तुम्ही, जर x मिळाला तर गुणोत्तरामध्ये कितीचं अंतर आहे बघायचं. 5 आणि 3 मध्ये कितीचं अंतर आहे सर, 2चं. तर 9 गुणिले 2 किती मिळेल, 18 मिळेल. हे लिहत बसायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजायला सांगितलंय. क्लिअर आहे. तुम्ही डायरेक्ट इथं पण सॉल्व्ह करू शकता. ओके, क्लिअर आहे बा. चल नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचे एक्झाम्पल काय आहे बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे, गुणोत्तर सेमच आहे. जर त्यांचा गुणाकार 3375 म्हणजे 3375 असेल तर दोन संख्यांची बेरीज किती असेल. SSC GD 2024 ला आलेला प्रश्न आहे. आपल्याला काय दिलाय, संख्यांचा गुणाकार दिलाय, त्यांचं गुणोत्तर दिले आणि बेरीज काढायला सांगितले. मग बघा, मी त्या दोन संख्या काय मानेन सांगा. जर गुणोत्तर त्यांचं 3:5 असेल, गुणोत्तर 3:5 असेल तर दोन संख्या काय मानेन मी सर, पहिली संख्या असेल 3x आणि दुसरी संख्या काय असेल, 5x. बरोबर ना. आता त्यांनी काय दिले, त्या दोन संख्यांचा गुणाकार जो आहे तो 3375 दिलाय. म्हणजे त्यांनी मला सांगितलंय की सर 3x आणि 5x, 3x आणि 5x यांचा गुणाकार किती आहे सर, 3375 आहे. किती आहे, 3375. आता बघा, 3x आणि 5x चा गुणाकार काय होईल, 3 गुणिले 5, 3 सर 15 मिळेल. बरोबर आहे. आणि x गुणले काय, x गुणले x काय होईल, x चा वर्ग होईल. बरोबर किती आहे, बरोबर आहे सर 3375. बरोबर आहे ना. किती आहे, 3375. मग चला कॅल्क्युलेशन करा. भाग कितीने जाईल बघा, 15 1 15. इथं बघा, 15 दुनी 30, शिल्लक राहिले किती, 37. म्हटल्यावर इथं पण परत काय होईल, 15 दुनी 30, शिल्लक राहील 75. बरोबर, 15 5 75. म्हणजे मला काय मिळालं रे, काय मिळालं सांगा. मला मिळालं सर x चा वर्ग बरोबर 225. x चा वर्ग बरोबर 225. मग x बरोबर किती मिळेल रे, x बरोबर किती मिळेल, x कोणाचा वर्ग सर, x आहे 15चा वर्ग. x कोणाचा वर्ग आहे, तर x आहे 15चा वर्ग. म्हणजे मला x ची किंमत काय आली, किती, 15. बरोबर. आता मला सांगितलंय काय, मला सांगितलंय सर त्या दोन संख्यांची बेरीज किती होईल. मला सांगा, दोन संख्यांची बेरीज किती आहे, 5x अधिक 3x. 3x आणि 5x किती होईल रे सर, 8x होईल. किती होईल, 8x.
मग 8x बरोबर किती येईल? तर x ची किंमत 15 आहे आणि इथं 8 आहे, म्हणजेच काय 8 गुणले 15, 8 गुणले 15 आणि 15 8 किती होतं सर 120. किती होतं? 120. ऑप्शन आहे का बघा? ऑप्शन दिसतोय का? ऑप्शन नंबर सी माझं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? सिंपल आहे त्या गोष्टी आणि तुमच्या परीक्षेत वारंवार विचारल्या जातात. ठीक आहे, हे सोपं वाटतं, आता मी सॉल्व्ह करून द्यालोय ना, सोपं आहे, तुमच्या डोक्यात घुसतं, पण ज्या वेळेला एक्झाम मध्ये जाल त्यावेळेला तुमची वाट लागते. काय लागते रे? वाट लागते. त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा एकदा तुम्हाला समजतं नाही त्यावेळेला तुम्ही सगळे इझिली सॉल्व्ह करू शकता. तुम्ही काय करू शकता? इझिली सॉल्व्ह करू शकता. हे सगळे लिहत बसायची पण गरज पडत नाही. ओके, पण याची जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता हा क्वेश्चन बघा, काय प्रश्न आहे स्क्रीनवर तुमच्या? सर दोन संख्यांची गुणोत्तर हे 3:4 आहे, त्यांचा गुणाकार जर 768 असेल तर लहान संख्या किती असेल? आपल्याला विचारली कुठली लहान संख्या. मला सांगा, गुणोत्तर जर 3:4 असेल, गुणोत्तर जर 3:4 असेल तर पहिली संख्या काय असेल सर? 3x असेल आणि दुसरी संख्या असेल किती? 4x. बरोबर ना? एक संख्या काय असेल? 3x आणि दुसरी संख्या काय असेल? 4x. बरोबर. आता त्यांनी काय दिले? त्यांचा गुणाकार 768 दिलाय. मग मी डायरेक्ट लिहू का रे त्यांचा गुणाकार? 3 चोक काय होईल सर? 12. 3 चोक काय होईल? 12 आणि x गुणले x काय होईल सर? x चा वर्ग. बरोबर किती दिलाय? बरोबर दिलाय त्यांनी 768, 768. क्लिअर आहे? आता बघा, यांचं मी काय करू शकतो? कॅल्क्युलेशन करू शकतो का इथं? 12 1 12, 12 दुनी 24. येतो का 12चा पाडा? पाठ केलाय की नाही बघा, लक्षात ठेवा. मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं बॅच चालू करताना, पण आता सांगतोय तुम्हाला 1 ते 30 पर्यंत कमीत कमी पाठ पाहिजे. SSC GD वाले तुम्ही तर किमान मी सांगतोय म्हणून किमान 1 ते 20 तर पूर्णपणे पाठ करा. 1 ते 20 पूर्णपणे वर्ग पाठ करा आणि 1 ते 20 तुम्ही घन पाठ केले पाहिजेत. 1 ते 10 तर घन पाठ करा जर तुम्हाला गणित सिंपल जावं असं वाटत असेल तर. ठीक आहे, ज्यांचं पाठ नाही त्यांची वाट लागणार आहे. ओके, तर चला 12 न 768 ला भाग द्या. काय मिळेल मला सर? 12 संग 72. बरोबर, शिल्लक किती राहिलं रे सर? 76 मधून 72 गेलं 4 म्हणजे 48 झालं. 12 चोक 48 किती झालं सर? मला मिळालं x वर्ग बरोबर 64. किती मिळालं? तर x वर्ग बरोबर 64 मिळालं. बरोबर आहे. आता x कशाचा? 64 कशाचा वर्ग आहे? तर 64 आहे सर 8 चा वर्ग. कशाचा आहे? 8 चा. म्हणजे x ची किंमत मला किती मिळाली? 8 मिळाली. आता विचारलंय काय सर? लहान संख्या. लहान संख्या किती आहे रे सर? 3x आहे. लहान संख्या किती आहे सर? 3x आहे. म्हणजे 8 तरी किती मिळेल मला? 24. 8 तरी किती मिळेल? 24. माझं उत्तर किती असणार आहे मग? 24. दिसतंय का? ऑप्शन सी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे बा? ओके, समजतंय का? चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. काय बघा, फरकाच्या 6 पट. ओके, तुम्हाला होमवर्कला एक यातला क्वेश्चन द्यायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ओके, हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो मी आणि पुढचा क्वेश्चन होमवर्कला देऊ का? नाही, दोन्ही पण क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. चला दोन्ही सॉल्व्ह करूया. काय बघा प्रश्न, जर दोन प्रमाणांची बेरीज, काय सांगितले व्यवस्थित प्रश्न वाचा हा. काय सांगितले बघा, जर दोन प्रमाणांची बेरीज, प्रमाण म्हणजे काय? गुणोत्तर. समजा मी गुणोत्तर घेतलं एस बी. गुणोत्तर काय घेतलं मी? एस बी. त्यांनी काय सांगितले? एस बी ची बेरीज म्हणजेच काय? ए अधिक बी. म्हणजेच काय? ए अधिक बी. ही काय आहे? ही त्यांच्यातील फरकाच्या 6 पटी समान आहे. त्यांच्यातील फरकाच्या म्हणजे कोणाच्या? ए वजा बीच्या. कोणाच्या? ए वजा बीच्या 6 पटी समान आहे, म्हणजे 6 पट आहे, 6 पट आहे. तर दोन प्रमाणांचे गुणोत्तर काढा. तर मला एस बी किती असेल हे काढायचं आहे. सिंपल आहे, सांगितलंय त्या पद्धतीने आपण समीकरण लिहून घेतलंय. आता ते फक्त पुढे सॉल्व्ह करा. सर इथे ए अधिक बी आहे ते आहे असं ठेवतो मी. ए अधिक बी काय केलं? आहे असं ठेवलं. इथं 6 ना आत गुणावं लागेल. काय होईल मग? 6a वजा 6b होईल. 6a वजा 6b होईल. मग बघा, हे बी जे आहे ना
बी आहे ते इकडं नेतो, कारण इथं काय प्लस आहे ते तिकडे काय होईल मायनस होईल, आणि हे जे सॉरी सॉरी बी तिकडे नेत नाही, याला इकडे आणतो बरोबर. काय करतो मी, बी आहे असं ठेवतो आणि या वजा 6 ला इकडे घेतो, इकडे काय मिळेल मला अधिक 6 बी मिळेल बरोबर. इथे काय करतो मी 6a आहे असं ठेवतो, 6a आहे असं ठेवतो, आणि हे जे अधिक ए आहे ते इकडे तिकडे काय करतो वजा 1 करतो, तिकडे काय केलं आपण वजा 1 केलं. मला सांगा मग बी अधिक 6b किती मिळेल मला, तर मला मिळेल सर 7b बरोबर. 6a वजा 1 काय होईल माझं सर 5 आहे बरोबर, काय होईल 5 आहे. मला सांगा 20a चं गुणोत्तर काय होईल, 20a चं गुणोत्तर काय होईल, b चं गुणोत्तर काय येईल सर 5 आणि a चं गुणोत्तर काय येईल सर 7. म्हणजे गुणोत्तर काय मिळालं मला 5-7, ऑप्शन आहे का 7-5. क्लिअर आहे, 5-7 असू दे किंवा 7-5 असू दे, यांनी देताना एस बी चं गुणोत्तर दिले बरोबर ना, म्हणजे ए पहिला घ्यायचा आहे आणि बी नंतर घ्यायचा. इथं आपण काय केलं, बी पहिला घेतलाय आणि ए नंतर घेतलाय, दोन्ही यांचं बरोबरच असणार आहे. क्लिअर आहे, समजली. ओके चलो नेक्स्ट बघा. आता हा क्वेश्चन बघा, इथं 3 गुणोत्तर दिलेत. काय दिलेत, 3 संख्यांचं गुणोत्तर काय 3-5 5-7 आहे, आणि त्यांच्या वर्गांची बेरीज जी आहे ती 13-28 13-28 म्हणजेच काय 1328 आहे असं सांगितलंय. या 3 संख्यांमधील सर्वात मोठ्या संख्येचे मूल्य किती. आता मला सांगा त्या 3 संख्या काय काय असतील रे, 3 संख्या काय काय असतील सर. 3-5-7 जर गुणोत्तर आहे तर पहिली संख्या असेल सर 3x बरोबर, दुसरी संख्या असेल सर 5x आणि तिसरी संख्या असेल 7x बरोबर ना. आता त्यांच्या वर्गांची बेरीज म्हटले म्हणजे या 3x चा वर्ग अधिक या 5x चा वर्ग अधिक या 7x चा वर्ग बरोबर किती आहे म्हणून सांगितले त्यांनी, बरोबर त्यांनी सांगितले 1328 आहे. किती आहे 1328 आहे म्हटले बरोबर. आणि आपल्याला काढायचं आहे काय सर्वात मोठी संख्या म्हणजे 7x ची व्हॅल्यू काढायची. थोडक्यात x ची किंमत आपल्याला इथं काढायला लागणार आहे. मला सांगा 3x चा वर्ग अधिक 5x चा वर्ग अधिक 7x चा वर्ग काय होईल. 3x चा वर्ग म्हणजेच किती रे सर 3-3-9 आणि x चा वर्ग म्हणजे x वर्ग अधिक 5x कंसाचा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग किती होईल रे सर 25 आणि x चा वर्ग अधिक 7 चा वर्ग किती होईल 7-7 49 अधिक सॉरी 49 x चा वर्ग बरोबर किती दिले त्यांनी सर, त्यांनी दिले 1328 बरोबर. क्लिअर आहे. आता काय करणार यांची बेरीज, कारण सगळ्याला x वर्ग x वर्ग x वर्ग आहे ना, तर सगळ्याची काय होईल बेरीज होईल. मग सांगा मला किती बेरीज होईल 49 अधिक 25 किंवा 49 अधिक 9 किती मिळेल मला 58, 58 अधिक 25 किती मिळेल मला सर 83, किती मिळेल 83 x चा वर्ग बरोबर किती मिळेल मला 1328 बरोबर किती मिळेल 1328. आता बघा कितीने भाग जाऊ शकतो सर x वर्ग बरोबर किती मिळेल मला 1328 भागिले 18 भागिले 83 बरोबर. भाग कितीने जातो सांगा, सुरुवातीला तर 83 एक्के 83 होईल बरोबर, 83 एक्के 83 आणि इथे किती राहील मग माझं 6 3 संग 18 होता ना, म्हणजे 16 न भाग जाईल बघ. 16 48 4 हातच्याला जाईल 16 ते 28 600 आणि हातच्याचे 4 32 132 बरोबर आहे. किती वेळा भाग जाईल तर 16 वेळा भाग जाईल. मला सांगा जर x वर्ग ची किंमत 16 असेल तर x ची किंमत किती मिळेल मला, x ची किंमत 4 मिळेल बरोबर. x वर्ग ची किंमत जर 16 असेल तर x ची किंमत किती मिळेल 4 मिळेल. मला विचारलंय काय मोठ्या संख्येचं मूल्य, मोठी संख्या कुठली आहे रे, मोठी संख्या आहे सर 7x. मग 7x चं मूल्य काय होईल 7 गुणले 4 बरोबर 28, किती येईल 28. दिसतंय का बघा, किधर दिख रहा है का 28. यस ऑप्शन सी तुमचं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे, समजतंय ना काय सांगतोय ते, की असं डोक्यावरनं जाते विमान, डोक्यावरनं जात नाही ना कोणाच्या, समजायला पाहिजे कारण सोप्या गोष्टी आहेत, खूप अवघड असं याच्यात काही नाही. ओके चलो आता
आपण जाऊया याच्या पुढच्या टाईपला. टाईप नंबर विच टाईप नंबर 5. कितवी टाईप बघतोय आपण? 5वी. पहिल्या लेक्चर मध्ये 2 बघितलेल्या, या लेक्चर मध्ये आणखी 2 बघितल्या. आता त्याच्या पुढची बघतोय आपण 5वी टाईप. आता 5वी टाईप कशावर आहे बघा. 5वी टाईप आहे आपली विभागणीवर. म्हणजे आपल्याला काय करायचं, गुणोत्तरानुसार पैशांची विभागणी करायची. गुणोत्तरानुसार काय करायचंय? पैशाची विभागणी करायची. प्रश्न बघा, समजून येईल तुम्हाला. प्रश्न काय, जर 7400 ला ए, बी आणि सी मध्ये 9, 12, 12, 16 असे विभागले असेल तर बी चा हिस्सा किती असेल? आपल्याला बी चा वाटा काढायचा. जेव्हा आपण तुम्हाला गुणोत्तरामध्ये पैसे विभागायचे असतील तर सगळ्यात पहिला काय करायचं, दिलेलं जे गुणोत्तर आहे त्यांच्या बेरजेनं त्या टोटल अमाऊंटला भाग द्यायचा. बरोबर. आता मला सांगा यांची बेरीज किती होईल? 12 आणि 16 28 अधिक 7 28 अधिक 9 किती होईल? 37 होईल. किती होईल? 37. मग या 37 न कशाला भाग द्यायचा आहे आपल्याला? तर टोटल अमाऊंटला. टोटल अमाऊंट किती आहे माझी? 7400 7400. मग बघा याला भाग किती वेळा जातो रे? 37 दोन्ही 74 होतं ना. बरोबर. 37 एके 37, 37 दोन्ही 74, 2 शून्य आहेत असं, 2 शून्य आहेत असं. म्हणजेच काय, मी याला म्हणेन एक्स ची किंमत ही 200 आली. एक्स ची किंमत किती आली? 200 आली. आता मला काय विचारलंय? मला विचारले बी चा हिस्सा. मला काय विचारलाय? बी चा हिस्सा. मग इथं बी किती आहे सांगा? बी किती आहे सर? 12 आहे ना. बी बरोबर किती आहे? बी बरोबर आहे सर 12x. बी बरोबर किती आहे? 12x. म्हणजे 12 गुणले 200 करा. किती करणार मी? 12 गुणले 200 बरोबर किती येतं? 12 दुनी 2400. 12 दुनी किती मिळेल मला? 2400. क्लिअर आहे? ऑप्शन दिसतोय का? ऑप्शन नंबर डी तुमचं काय असणार आहे? बरोबर आन्सर असणार आहे. काय केलं आपण इथं पण? सिंपल गुणोत्तरांची बेरीज करतोय आपण. बरोबर ना. गुणोत्तरांची काय करतोय? बेरीज करतोय. 9x अधिक 12x अधिक 16x किती मिळालं मला? 37x. 37x ची किंमत माझी होती 7400. म्हटल्यावर एका x ची मिळाली मला 200. विचारल्या कशाची किंमत? 12x ची. एका x ची किंमत जर 200 असेल तर 12x ची 12 दुनी 2400 असणार आहे. समजलं? चल नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे रे बा? सेम आहे. जर काही पैसे एस, बी, बी, सी आणि सी डी मध्ये कशात विभागले? 5 2, 2 3 आणि 3 4 असे विभागले असेल तर ए चा हिस्सा डी पेक्षा 1000 ने अधिक आहे. मला सगळ्यात पहिला सांगा एस डी चं गुणोत्तर काय? मला पहिला सांगा एच डी चं गुणोत्तर काय? तर सर एच डी चं जे गुणोत्तर आहे ते किती आहे? 5 4 आहे. किती आहे? 5 4 आहे. आता काय सांगितलंय? ए ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळतात. काय सांगितलंय? ए ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळतात. याचाच अर्थ काय? त्यांनी या दोघांमधला फरक दिलाय. काय दिलाय? इथं लिहितो मी. त्याने ए आणि डी मधला फरक दिलाय. तो कितीचा आहे रे? 1000 चा. तो कितीचा आहे? 1000 चा आहे. आणि त्यांच्या गुणोत्तरात फरक कितीचा आहे? त्यांच्या गुणोत्तरात फरक कितीचा आहे? सर 1 चा आहे. बरोबर. म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती झाली माझी? 1000 झाली. 1 ची व्हॅल्यू किती झाली? 1000 झाली. आता मला सांगा विचारलंय कुणाचं? विचारलाय कुणाचा? तर सी चा हिस्सा. विचारलाय कुणाचा? सी चा हिस्सा. तर सी चा हिस्सा किती आहे सर? 3x आहे. बरोबर. सी चा हिस्सा किती आहे? सर 3x आहे. म्हणजेच काय? 3 गुणले 1000. 3 गुणले 1000 बरोबर किती मिळेल मला? सर 3000 मिळेल रे. किती मिळेल? 3000. ऑप्शन दिसतोय का बा? ऑप्शन बघा. ऑप्शन नंबर सी तुमचं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ओके. चला नेक्स्ट बघूया. पुढचा क्वेश्चन कोणता घेऊया बरं? तुमच्यासाठी थोडासा अवघड. ओके. हा क्वेश्चन तुमच्यासाठी अवघड नाही, सिंपल आहे. फक्त काय केलंय माहित आहे? हा क्वेश्चन होमवर्क साठी असणार आहे. कसं सॉल्व्ह करायचा फक्त सांगतो. काय सांगितलंय? 713 रुपये जे आहेत ते 1 2, 2 3 आणि 3 4 मध्ये विभागलेत तर तिसरा भाग किती होईल असं विचारले. SSC GD 2019 चा क्वेश्चन आहे. गुणोत्तर काय दिले? गुणोत्तर दिले त्यांनी 1/2, 2/3 आणि 3/4.
काय करणार तुम्ही या गुणोत्तराला, सगळ्यात पहिला काय करणार, या गुणोत्तराला सांगतो आता सॉल्व्ह करतो एवढं सांगवले म्हटल्यावर काय करणार, सगळ्यात पहिला या गुणोत्तराला गुणणार. कशानं गुणणार रे, तर या सगळ्याच्या लसावीने. मग सांगा मला 4, 3 आणि 2चा लसावी किती येतो, एलसीएम किती येतं सर 12 येतं. म्हणजे मी काय करणार सर इथं पण 12 न गुणणार, ओके, इथं पण 12 न गुणणार आणि इथं पण 12 न गुणणार, बरोबर. आता गुणाकार करा बघू किती येतो. गुणाकार किती, बे के बे, बेसक्क 12, 3 एके 3, 3 चौक 12 आणि 4 एके 4, 4 त्रिकम 12. म्हणजे मला नवीन रेशो काय मिळाला, 6 एके 6, 6 4 दोन्ही 8 आणि 3 त्रिक 9, 6 7 8 9 मिळालं. आता त्यांनी काय सांगितले, त्यांची बेरीज ही 713 आहे म्हटली, बरोबर. त्यांची बेरीज ही 713 आहे. मग यांची बेरीज किती होते बघा, 9 अधिक 8 किती होईल 17, 17 अधिक 6 सर 23, 17 अधिक 6 किती मिळेल मला 23 मिळेल, बरोबर आहे ना. 7 अधिक 8 14, 6 अधिक 8 14 आणि 9 23. मग बेरीज आपण केले म्हणजे त्याला काय लावतो, एक्स लावतो आणि एक्स ची काय 7x बरोबर 713. सिंपल काय करायचं, या 23 न 713ला काय देणार, 23 न काय देणार 713ला भाग देणार, बरोबर आहे ना सगळं. 3 त्रिक 9, 4 दोन्ही 8 आणि 6 दोन्ही 6 एके 6, बरोबर. 3 चौक 12 आणि 4 त्रिकम 12, सगळं बरोबर आहे. तिसरा भाग आपल्याला विचारलाय कुठला भाग. आता इथं भाग दिल्यावर काय होणार आहे सांगा मला, मी जर 23 न या 713ला भाग दिला, समजा मी भाग देतोच, कसा भाग देणार सर, 23 पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही, बरोबर. 23 एके 23, 23 त्रिक किती होईल सांगा मला, 23 त्रिक 69, 71 मधून 69 गेलं, उरलं किती 2, पुढं आहे 3 म्हणजे 23 उरलं, 23 एके 23. काय मिळालं मला, मला मिळाली सर एक्स ची किंमत कुणाच्या, तर या गणितातल्या. एक्स ची किंमत किती आली सर 31 आली, किती आली 31, एक्स ची किंमत 31 आली. विचारले काय, तर तिसरा भाग. आता तिसरा भाग किती आहे इथं 9 आहे, तिसरा भाग किती आहे 9 आहे, ज्याला मी काय म्हणेन 9x म्हणे. मला सांगा 9 गुणले 31 किती होईल, 9 एके 9, 9 त्रिक 27, 279. दिसतोय का रे ऑप्शन कुठं, की चुकलं माझं, ऑप्शन कुठं आहे का 279 आहे बघा, ऑप्शन डी तुमचं काय असणार आहे, बरोबर आंसर असणार आहे. क्लियर, चलो आगे चलते हैं फिर. नेक्स्ट काय बघा, क्वेश्चन आहे, 39,000 ए बी आणि सी मध्ये अशा प्रकारे विभागले आहेत की बी ए च्या हिश्श्याचा 1/3 वाटा आणि बी सी च्या हिश्श्याचा 20% अधिक वाटा प्राप्त करतो, तर ए चा वाटा किती असेल. थोडासा चेंज केलाय, खूप काय चेंज करणार, थोडासा चेंज केलाय, ओके. थोडं बदलले, लोक खूप बदलतात पण इथं थोडस बदलले. काय बदलले बघा, ए च्या हिश्श्याचा 1/3 वाटा हा बी आहे. काय म्हटलंय, पहिल्या केसमध्ये 2 केस आहेत, फर्स्ट केस एक आहे आणि सेकंड केस एक आहे, ओके. पहिल्या केसमध्ये सांगितले बी हा काय एच्या हिश्श्याचा 1/3 वाटा आहे, म्हणजे त्यांनी सांगितले बी बरोबर 1/3 ए, बरोबर. म्हणजेच काय मिळणार आहे मला, 3b बरोबर 1a, बरोबर ना. हे 3 काय केलं इथं भागाकारातलं इकडं गुणाकारात आलं, म्हणजे एस बी सॉरी 20a बरोबर किती मिळणार मला, एकास 3, किती मिळणार मला, एकास 3. सिंपल आहे, समजा. कारण का बी चा सहगुणक हे ए चं गुणोत्तर असतं, ए चा सहगुणक हे बी चं गुणोत्तर असतं, जेव्हा आपल्याला ही कंडिशन मिळते. इथं थांबूया आपण. सेकंड केस काय सांगितले, सेकंड केस सांगितले बी सी च्या हिश्श्याचा 20% अधिक वाटा प्राप्त करतो म्हटले. म्हणजे इथं पण कंपॅरिझन दिले कशाचं, 20c चं, कशाचं 20c चं. जर सी हा 100% असेल, सी हा 100% असेल, तर बी त्याच्यापेक्षा 20% अधिक असतो, म्हणजे किती 120% असणार आहे, म्हणजे किती असणार आहे 120% असणार आहे. मला सांगायचं बीसी चं गुणोत्तर किती येईल, कॅल्क्युलेशन करा. काय कॅन्सल आउट होते का बघा. सगळ्यात पहिला पर्सेंटेजला तर मी घालवतोच, झिरोला 0 गेला, राहिलं काय 12 आणि 10, कितीनं भाग जातो रे, सिंपली सर 2 न भाग द्या,
बेसक्क 12 आणि बे पंचे 10. आता मला BC किती मिळालं? 6-5. BC किती मिळालं मला? 6-5. मग मला सांगा ABC चं गुणोत्तर किती येईल? SB BC चं गुणोत्तर किती येईल? किती येईल सांगा? सिम्पली मी असं लिहू शकतो का रे? आता इथं 6 आहे बी, इथं 3 आहे. मग मी काय करतो? या दोन्हीला पण 2 न गुणतो. म्हणजे मला इथं काय मिळेल? 2-3 मिळेल. मला किती मिळेल? 2-6. म्हणजे 2ला पण 2 न गुणलं. आता बघा इथं ए किती आहे? ओके, कुछ तो गलती हो गई क्या? बी एच्या हिश्श्याचा 1/3 वाटा. ओके, बी एच्या हिश्श्याचा 1/3 वाटा म्हणजे 3B. ए 3 आहे आणि इथं 20 आहे. ओके, थोडंसं थांबा, इथं असं करू नका. आहे असं आपण पुढं त्यांचं काय करू? कम्पॅरिझन करू. ओके, काय आहे? एकाच 3 आहे ना? एकाच 3 आहे. चला, इथं ए किती आहे? एकाच 3. 3-1 रे. ए किती आहे? 3 आहे. 3A असताना बी किती असणार आहे? 1 असणार. बरोबर. आता इथं बी किती आहे रे? 6 आहे ना? बी किती आहे? 6 आहे. बी 6 असताना सी किती असणार आहे रे? सी असणार आहे सर 5. मग चला, फायनल किती येईल? सर इकडे काय येणार? सर इकडे 1 येणार. आणि इकडे काय येणार रे? इकडे सर 6 येणार. बरोबर. मग काय होईल इथं? साइन त्रिकम 18, 6 एके 6 आणि 5 एके 5. 18-5, सॉरी 18-6, 6-5 येते. ओके, यांची बेरीज किती येते सांगा? 18 आणि 6 24 आणि 29, सॉरी 24 आणि 5 29 येते. किधर तो गडबड हो रे? बी आहेत की बी एच्या हिश्श्याचा 1/3 वाटा. बी एच्या हिश्श्याचा 1/3 वाटा. बरोबर आहे ना? 3 इकडे जाईल, ए तर आहे असं 1A बरोबर. ए 1 आहे म्हटल्यावर बी हे तर बरोबर आहे. बी सी तर बघा, बी सीच्या हिश्श्याच्या 20% अधिक वाटा म्हणजे बी सीच्या हिश्श्याच्या 20% अधिक 5-6. बी इथं 1 आहे, इथं 6 आहे. 6 एके 6, 5 एके 5, साइन त्रिकम 18. 18 अधिक 6 24 आणि 5 29 आणि इथे किती आहे? 39 आहे. इथे किती आहे? 39 आहे. ओके, कुछ तो गडबड आहे. बी एच्या हिश्श्याचा 1/3 वाटा. तीन बी बरोबर 1. एकाच 3 इथं 3 घेतले बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. इकडे एकच होईल आणि इथं 6-5 आहे. इथं 6-5 आहे असं 6 एके 6, 5 एके 5. ओके, 18 अधिक 6 24 आणि 5 29 आणि इथे किती आहे? 39,000. 13 त्यानंतर 39 3 3 आणि विचारले कोणाचा? एचा वाटा. 3 2 6,000. ओके, क्वेश्चन मध्ये काहीतरी गडबड वाटते मला. ओके, या क्वेश्चन मध्ये काहीतरी गडबड आहे. कारण का मराठीमध्ये टाईप करायला चुकले का बघा. 39,000 रुपये ए बी आणि सी मध्ये अशा प्रकारे विभागले आहेत की बी एच्या हिश्श्याचा 1/3 वाटा म्हणजे बी हे एच्या हिश्श्याचा 1/3 वाटा प्राप्त करतोय. ए 100 जर असेल तर त्याचा 1/3 हे बी ला मिळणार आहे. हे तर इक्वेशन आपलं अगदी बरोबर आहे. 3 इकडे गेले, 1 आहे तसं त्याच्या सोबत आहे. मग ए जर करेक्ट आहे रे हे. आणि हे काय बघा, बी सीच्या हिश्श्याचा 20% अधिक वाटा. बी सीच्या हिश्श्याचा 20% अधिक म्हणजे बी सी जर 100 असेल तर हे पण बरोबर आहे. तर ए चा वाटा किती असेल? इथं थोडस काय तर मला करेक्शन वाटते. इथं ए असणार आहे आणि इथं बी असणार आहे. बरोबर. जर हे उलट केलं आपण 3-1 केलं तर बरोबर येणार आहे. थोडस ते टायपिंग मध्ये काहीतरी मिस्टेक झाली टीम कडून. ठीक आहे, इथं काय येणार आहे? 3-1 येणार आहे. ओके, इथं पण थोडस चेंज करा. इकडे काय होणार? उलट होणार. ओके, इथं काय होणार? ए बरोबर 1/3 बी होणार. मग काय होईल? 3A बरोबर बी होईल किंवा 1B ज्याला म्हणतो. मग बी चे काय होईल? 3-1 होईल. आता क्लिअर झालं. हे 6-5 आहे.
मग मला काय मिळेल सांगा, एस बी सी. एस बी सी किती मिळेल सर, एस बी किती आहे सर, एकाच 3 आहे. किती आहे, एकाच 3 आहे. मग सी पण इथं काय होईल, 3 येईल, कारण समोरच ठेवतो ना आपण. आणि बी सी किती आहे सर, 6 5 आहे. 6 5 आहे म्हटल्यावर तर ए पण किती होईल रे सर, 6 होईल. मग आता कॅल्क्युलेशन करा, काय होतं बघा. इथं 3 काय होतो, भाग जातो. अरे बेटा सब किधर गया, एक चूक झाली की अशी बोंब होते. चला, 3 1 3, 3 1 3 आणि 3 2 6 किती मिळालं मला, बे के बे. 6 1 6 आणि 5 1 5 किती मिळालं बघा, 6 आणि 5 11 अधिक 2 13. म्हणजे मला टोटल किती मिळालं, 13. आता मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, जे गुणोत्तर आहे त्याच्या बेरजेनं या सगळ्याला भाग द्यायचा म्हणजे मला एक्स मिळतं. मग एक्स बरोबर किती येईल माझी बेरीज, किती आहे सर, 39,000. बेरीज किती आहे, 39,000. आणि गुणोत्तरांची बेरीज किती आहे, 13 आहे. मग 13 जर 39,000 ला भाग दिला तर किती मिळेल मला सर, 13 की 13, 13 त्रिक 39. एक्स ची किंमत मिळाली 3,000. विचारलंय काय ए चा वाटा, विचारलंय काय ए चा वाटा. मग ए चा वाटा किती आहे रे, 2 आहे. ए चा वाटा किती आहे सर, 2 आहे. म्हणजे 2x बरोबर किती होईल, 3 2 6,000. किती मिळेल, 3 2 6,000. ऑप्शन आहे का बघा. ओके, ऑप्शन सी माझं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन सी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. थोडस क्वेश्चन मध्येच मिस्टेक झाली इथं, एचं बी जरा टाईप करताना उलट झालं असणार, बरोबर. कारण का तुम्हाला ना सगळे हे हिंदीत क्वेश्चन्स आहेत. काय करते टीम, मराठीत ट्रान्सलेट करते आणि इथं टाकते. मग त्यावेळेला अशा छोट्या मोठ्या चुका त्यांच्याकडून होऊन जातात, समजून जायचं. ओके, लय पण टेन्शन घ्यायचं नाही. चलो नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन बघा. पुढची जी टाईप आहे, ओके, पुढची जी टाईप आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, आता काय इम्पॉर्टंट म्हणतोय बघा. तुमचं थोडस चार्ट्स बंद करा सध्या आणि इथं लक्ष द्या. इथं आपण काय करतोय, लहान गुणोत्तर आणि मोठं गुणोत्तर बघतोय. म्हणजे थोडक्यात काय करतोय आपण, गुणोत्तरांची तुलना करतोय. आता गुणोत्तरांची तुलना करत असताना काय करायचं लक्षात घ्या. सगळ्यात पहिला 2 केस असतात. सगळ्यात पहिला काय असतात, 2 केस. आता केस 1 जे आहे ते केस 1 काय असते लक्षात घ्या. समजा तुम्हाला दिलं 1/2, त्यानंतर 2/3, त्यानंतर 3/4, 3/4, त्यानंतर 4/5. आता याच्यामध्ये जर बघितलं अशा टाईपच्या गुणोत्तरामध्ये, यात काय असतं, या दोघांचा फरक 2 आणि 1चा कितीचा आहे फरक सर, 1चा आहे. 2 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे सर, 1चा आहे. 3 आणि 4 मध्ये फरक कितीचा आहे, 1चा आहे. 4 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे, 1चा आहे. म्हणजे दोन संख्यांमधला जो फरक आहे तो काय असतो, समान असतो. दोन संख्यांमधला, दोन संख्यांमधला म्हणण्यापेक्षा अंश आणि छेद, काय म्हणेन मी, अंश आणि छेद यातला फरक जो आहे, यातला फरक जो आहे तो समान असेल, तो समान असेल तर ज्या संख्याचा किंवा ज्या गुणोत्तराचा अंश मोठा असतो, अंश मोठा असतो ते गुणोत्तर मोठं असते. ते काय असते, गुणोत्तर मोठं. मग याच्यामध्ये अंश मोठा कशाचा आहे सर, 4 आहे ना, म्हटल्यावर 4/5 हे गुणोत्तर काय झालं, मोठं झालं. आणि ज्या गुणोत्तराचा अंश जो आहे तो लहान असतो, अंश काय असतो म्हटलं मी, लहान असतो, ते गुणोत्तर काय असतं, लहान असतं. मग इथं अंश लहान कशाचा आहे सर, 1/2चा आहे. अंश लहान कशाचा आहे, 1/2चा आहे. म्हणजे 1/2 हे गुणोत्तर काय असणार आहे, लहान असणार आहे. तुलना करताना लक्षात घ्या, केस 1 काय असते आपली, जर सगळ्या गुणोत्तरांमध्ये अंश आणि छेद समान असेल तर ज्या गुणोत्तराचा अंश मोठा असतो ते गुणोत्तर मोठं असतं आणि अंश लहान असतो ते गुणोत्तर लहान असतं. केस लक्षात आली, सिंपल झालं, तुम्हाला कुठलं मोठं कुठलं लहान सांगता येईल. ओके, आणि यानंतर तुम्हाला आणखी एक केस सांगतो, सेकंड केस. समजा तुम्हाला गुणोत्तर दिलेत, काय गुणोत्तर असं दिलं की 2/5, त्यानंतर 7/8, त्यानंतर 12/8
12/11 तर वेगळं होईल. ठीक आहे, थोडस चेंज करतो. 12/11 नको. समजा तुम्हाला दिलं 3/5 किंवा 3/4 घेऊया आपण. ओके, 3/4 घेऊया. अशा पद्धतीने जर दिलं, ज्याच्यामध्ये फरक वेगवेगळा, 2 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे रे? 3चा आहे. 7 आणि 8 मध्ये सर 1चा आहे. 3 आणि 4 मध्ये 1चा आहे. तर इथं मी 4 ला काय करतो? 5 करतो. 4 ला काय करतो? इथं 5 करतो. म्हणजे इथं फरक 2चा होईल, इथं 3चा होईल, इथं 1चा होईल. ज्याच्यात अंश आणि छेदामध्ये फरक वेगवेगळा असतो. अशा गुणोत्तरामध्ये लहान मोठं शोधत असताना काय करायचं? एक सिंपल ट्रिक वापरायची. काय करायचं? प्रत्येकाच्या अंशात 2 झिरो वाढवायचे. प्रत्येकाच्या अंशात काय करायचे? 2 झिरो वाढवायचे. आता 2 झिरो वाढवल्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं. आता इथं 200 गुणले 5 किती येतं सांगा? 5 एके 5, 5 चोक 20 आणि 0. म्हणजे हे किती आलं? 40 आलं. आता 700 भागिले 8 करा. 8 एके 8, 8 8 64 होईल ना? 8 9 72. 8 काय झालं? 64. आणि शिल्लक किती राहतं रे मग? 6 राहतं ना? 8 64 झाले. बरोबर, शिल्लक राहिलं 6 म्हणजे 60 होते. 8 7 56, 87 पॉईंट समथिंग येईल. पुढं पॉईंटच्या पुढे मला सॉल्व्ह करायचं नाही, एवढंच ठेवतो मी. ठीक आहे. आता इथं बघा काय होईल? 5 सक 30, 0 आहे. काय केलं मी? फक्त 2 पुढं वाढवल्या गोष्टी. 2 पुढं काय केल्या? गोष्टी वाढवल्या. काय? फक्त 2 शून्य वाढवल्या अंशांमध्ये आणि त्यांचा भागाकार केला. भागाकार केल्यानंतर आन्सर येत जातं आपलं. फक्त जे पॉईंट मध्ये येतं ते पुढे पॉईंट नंतर सोडवायची गरज नाही. आता एवढ्यावरून कळतं आपल्याला. एवढ्यावरून काय कळतं रे? एवढ्यावरून सर कळतं याचं 60 आले, याचं 87 आले, याचं 40 आले. म्हणजे हे काय? हे आहे ते सर्वात सर लहान आहे. हे काय? सर्वात लहान आहे. आणि हे जे आहे हे सर्वात मोठं आहे. हे सर्वात काय? मोठं आहे. आणि हे काय? दोघांच्या मधलं आहे. लहान पण नाही, मोठं पण नाही, मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? गुणोत्तरांची तुलना करू शकतो. लहान किंवा मोठं गुणोत्तर शोधू शकतो. आता बघा, एक क्वेश्चन घेतो तुम्हाला. क्वेश्चन समजा तुम्हाला आला, टाइप 6 आहे ही. क्वेश्चन समजा तुम्हाला आला काय? SSC GD 2025 ला चालेला बघा क्वेश्चन. ऍक्च्युअल ना जे लहान मोठं गुणोत्तर आहे किंवा गुणोत्तरांची तुलना आहे, याच्यावर प्रश्न 2025च्या अगोदर आले नव्हते. म्हणजे 2023चं बघितला, 21चं बघितला, 19चं बघितला ना, तर त्याच्यावर क्वेश्चन नव्हते. पण 2025 ला याच्यावर प्रश्न आला होता. त्याच्यामुळे मी ही टाईप याच्यात ऍड केली. आता बघा, 2025 ला क्वेश्चन काय आला होता की सर्वात लहान गुणोत्तर मला सांगायचं आहे. कोणाकोणाच्यात? 3/4, 2/3, 5/9 आणि 5/7 मध्ये. आता बघा, 3/4 मध्ये फरक 1चा आहे, 2/3 मध्ये 1चा आहे. बरोबर. फक्त मी या दोघांची तुलना करतो. या दोघांची तुलना करतो. 3/4 मध्ये फरक 1चा आहे, 2/3 मध्ये पण 1चा आहे. मग लहान कुठला असेल? ज्याचा अंश लहान असणार आहे. अंश लहान कशाचा आहे? 2चा आहे. म्हणजे याच्यात लहान असेल सर 2/3, म्हणजे 2/3. आता बघा, 2/3 मध्ये 1चा फरक आहे, 5 आणि 9 मध्ये 4चा फरक आहे, 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे मला आता या तिघांची तुलना करायला पाहिजे. मग तुलना करताना काय करेन मी? 2/3 ला 200/3 लिहीन. बरोबर ना? 5/9 ला सर 500/9 लिहीन. 500/9 लिहीन. आणि 5/7 ला 500/7 लिहीन. आता असं लिहिल्यानंतर काय करायचं? सर 3 एके 3, 3 संग 18 होईल, उरेल 2, परत 3 संग 18 होईल. म्हणजे इथे काय मिळेल मला? 66 पॉईंट समथिंग मिळेल. क्लिअर आहे? 500 ला 9 न भाग द्या, काय मिळेल मला? सर 9×5 = 45. बरोबर. परत शिल्लक किती राहील? 5च. 9×5 = 45, म्हणजे 55 पॉईंट समथिंग येईल. बरोबर. आता इथे बघा, 7 एके 7, 7 7 49, म्हणजे 7 होईल. शिल्लक राहिलं सर 1, म्हणजे 10. 7 एके 7, 71 पॉईंट समथिंग येईल. मला पाहिजे आहे काय? मला हवाय सगळ्यात लहान. मग सगळ्यात लहान काय इथं? 55 आहे ना. म्हणजेच काय सर? 5/9 हे काय असणार आहे माझं? बरोबर आन्सर असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? किसी को कोई गिल्लत शिकवा काय असेल तर आताच विचार. ओके, चलो पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 23. खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? काय विचारले? कुठलं गुणोत्तर सगळ्यात मोठं आहे? सगळ्यात पहिला फरक बघा, 6 आणि 7 मध्ये 1 आहे, 5 आणि 8 मध्ये 3चा आहे, 7 आणि 9 मध्ये 2चा आहे, आणि 8 आणि 11 मध्ये 3चा आहे. ठीक आहे, सगळ्यांना सॉल्व्ह करू आपण. आता 6 आणि 7 मध्ये
2चा फरक आहे, म्हणजे मी 600/7 घेतो. त्यानंतर 500/8 घेतो. काय घेतो मी? 500/8 घेतो. त्यानंतर 700/9 घेतो. 700/9 घेतो. आणि त्यानंतर 800/11 घेतो. 800/11 घेतो. आता बघा, भरपूर वेळानं काय होतं की 2 0 पर्यंत सॉल्व्ह करायची गरज नसते. कसं सांगतो? आता बघा, इथं 60/7 करणार ना मी, म्हणजे किती मिळेल सांगा मला? 7×8 = 56. सर 8च्या पुढे काय तर येणार, बरोबर? इथं बघा, 8 इथे किती आहे? 50/8 आहे, म्हणजे 8 संग 48, 6 येणार आहे ना, 6च्या पुढे काहीतरी. आता इथं बघा, इथं काय झाले? 80/11, 11×7 = 77, 7च्या पुढे काहीतरी. आणि इथं इथं काय होईल? 9 आहे, इथं 70 आहे, म्हणजे 9×7 = 63 होईल, बरोबर ना? म्हणजे 7च्या पुढं काहीतरी. विचारलंय काय सर्वात मोठं? विचारलंय काय सर्वात मोठं? मला सांगा सर्वात मोठं काय याच्यात? 8, 6, 7 आणि 7 मध्ये. सर 8 मोठा आहे ना? काय 8 मोठा आहे, म्हणजेच काय 6/7 हे काय असणार आहे? सगळ्यात मोठं गुणोत्तर असणार आहे. सिम्पली काय आलं आपल्याला? पुढची डिजिट पण काढायची गरज पडली नाही. आता समजा हे 8 नसून 5 किंवा 6 असतं, तर मला इथं 2/7 मिळाली. इथं मला पुढचे डिजिट काढायला लागले असते, म्हणजे मला कळालं असतं की दोघांपैकी कुठलं मोठं आहे आणि कुठलं लहान. पण जर आपल्याला डायरेक्टली 8 सिंगल मिळते आणि ते 2 सेम असलेल्यांच्यापेक्षा मोठं आहे, तर हे ऍब्सोल्युटली मोठं असणार आहे. त्याच्यामुळे पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही. इथूनच आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळतं. क्लिअर आहे बाळांनो? ओके, गुड. चलो प्रफुल, आता हा लास्ट क्वेश्चन आहे. हा लास्ट क्वेश्चन असणार आहे. सेम क्वेश्चन आहे. काय विचारले? खालीलपैकी सर्वात लहान गुणोत्तर कोणतं? ठीक आहे. आता ऑप्शन आहेत 15 आणि 16, 14, 19, 13, 18 आणि 17 आणि 20. हा क्वेश्चन सेम टाईप न सॉल्व्ह करा. सिंपल आहे. हा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला होमवर्कसाठी. कशासाठी असणार आहे? होमवर्कसाठी. आजचं लेक्चर आपण इथंच एंड करूया. फक्त थोडंसं रिवाइज करा. फक्त थोडंसं काय करूया आपण? रिवाइज करूया. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण किती टाईप शिकलो रे? आजच्या लेक्चरमध्ये आपण किती टाईप शिकलो? टोटल 4 टाईप शिकलो, बरोबर? कुठनं? तिसरी टाईप. तिसरी टाईप कशावर होती सांगणार? तिसरी टाईप कशावर होती? तिसरी टाईप होती सर A+B आणि A - B जर दिलं असेल, बरोबर, X आणि Y जर दिलं असेल, तर आपण याला कसं लिहितो? तर याचं A+B बरोबर असतं X+Y आणि X - Y. हे आपण चौथ्या टाईप मध्ये शिकू. आता बघा, सॉरी, तिसऱ्या टाईप मध्ये. चौथ्या टाईप मध्ये आपण काय शिकलो? चौथ्या टाईप मध्ये शिकलो, जर 3×5 असेल, जर 3×5 असेल, तर त्यांची बेरीज जी आहे ती 3x अधिक 5x होते, बरोबर? हे काय असते? त्यांची बेरीज, बरोबर ना? आणि गुणाकार काय असतो? 3x गुणले 5x, बरोबर? म्हणजे थोडक्यात काय, गुणोत्तरामध्ये जर संख्या काढायच्या असतील, तर त्या संख्या काय असतात? तर त्या संख्या असतात एखाद्या सहगुणकासोबत किंवा एखाद्या चलपदासोबत. मग ते तुम्ही एक्स घ्या, वाय घ्या, ए घ्या, बी घ्या, सी घ्या, काही चालतं. त्यानंतर आपण 5व्या टाईप मध्ये, टाईप नंबर 5 मध्ये काय शिकलो? तर आपण शिकलो सर पैशाची विभागणी कशी करायची. थोडक्यात इथं पण काय असतं? गुणोत्तरांची बेरीज असते. इथं पण काय असते? गुणोत्तरांची बेरीज असते. पैशाची विभागणी असं लिहितो मी. इथं पण काय असतं? थोडक्यात गुणोत्तरांची बेरीज असते. ठीक आहे. आणि त्यानंतर टाईप 6 मध्ये काय शिकलो आपण? टाईप 6 मध्ये शिकलो आपण गुणोत्तरांची तुलना. गुणोत्तरांची काय शिकलो? तुलना. तर अशा पद्धतीनं या 4 टाईप आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर केले. चारीच्या चारी टाईप तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. SSC GD ला विचारले जातात. त्यामुळं जर कोणाला काही समजलं नसेल तर डाऊट विचारा, परत लेक्चर रिवाइज करा, पण या 4 टाइप्स काय करा? क्लिअर करून घ्या, कारण का खूप महत्वाच्या आहेत. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. परत भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत जय हिंद.